पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेशनच्या धान्याचा काळा बाजार होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 ला दुपारी 2 ते 3 वाजताच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा मारून कार्यवाही केली। या छाप्यात हजारो क्विंटल गहू जप्त झालाय। यात 2,20,930 किलो गव्हाचा साठा आणि 6 वाहने असा 1,26,32,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी संबंधित कंपनी मालका आणि मॅनेजरच्या विरोधात ईसी ऍक्टच्या कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुमार काकडे यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती दिली आहे। डीसीपी झोन 5 श्री निकेतन कदम सर यांच्या माहितीवरून झोन 5 ची टीम यांनी जाऊन गुप्त बातमीदार पेट्रोलिंग दरम्यान गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यावरून तिथे गेले असता ही जी कंपनी आहे ती एमके फूड्स प्रायव्हेट लिमिटेड, कापशी बुजुर्ग तहसील कामठी जिल्हा नागपूर येथील एक घटनास्थळ आहे। तर तिथे गेल्यानंतर हे जे कंपनीमध्ये आहे इथे धान्याचा साठा मिळून आलेला आहे। त्याची चौकशी केली असता कंपनीचे जे हजर असलेले मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर याला विचारपूस केली असता त्यानं त्या जो धान्याचा साठा आहे त्याबद्दल काहीही पुष्टीदायक माहिती सादर केली नाही किंवा कोणतेही बिल सादर केलेलं नाही। तर त्यावरून आम्ही कंपनी मालक धनराज जगदीश पुरोहित आणि कंपनीचा मॅनेजर मुकेश गिरिजा ठाकूर या दोघांवर ईसी ॲक्टचे कलम 3 आणि 7 प्रमाणे गुन्हा नोंद केलेला आहे। आणि याच्यामध्ये एकूण जो मुद्देमाल आहे तो 2,20,930 किलो गव्हाचा साठा आहे आणि एकूण 6 वाहनं अशी जप्त केलेली आहे। त्याची एकूण किंमत 1,26,32,550 रुपये आहे। या तपासामध्ये जे निष्पन्न होईल त्याप्रमाणे त्यामध्ये आरोपी वाढ होईल। नाही, आता माहिती अजून आता ते तपास बाकी आहे, ते तपास चालू आहे।